मी शिवानी लकडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुण्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोय। कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तब्बल 6 महिन्यांपासून 4 मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका नामांकित महाविद्यालयात शिकते, तर 4 आरोपींपैकी 2 आरोपी अल्पवयीन आहेत। एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीत हा प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी घडला। या 4ही आरोपींचा एकमेकांशी काही संबंध नाही, ते वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकत असल्याचं तपासात समोर आले। पीडित मुलीची सोशल मीडियावर आरोपींशी ओळख झाली। या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी महाविकास आघाडीकडून पुण्यात आज 27 सप्टेंबरला आंदोलन करण्यात आलं। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदवला। यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना ठाकरे गटाचे संजय मोरे, गजानन थरकुडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप उपस्थित होते। आणि विद्येच्या माहेरघरामध्ये असे प्रकार वारंवार होत आहेत। पहिल्यांदा तर या मुली जो बलात्कार झाला, या मुलगी आहे 16 वर्षाची आणि याच्यामध्ये परत ड्रगचा वास येतोय। म्हणजे अंमली पदार्थ घेऊन हे सगळे उद्योग केलेले आहेत। म्हणजे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ अजून विकले जातात आणि याच्यामध्ये आपण हे सगळं प्रकरण बघितलं असेल तर 5-6 महिन्या मुलीवर अन्याय होत होता आणि हे संस्था चालकांना माहिती असून सुद्धा संस्था चालक याच्यामध्ये डोळे झाक करत होते। आमच्या याच्यामध्ये एक अशी माहिती मिळाली की याच्यामध्ये संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला सुद्धा घरी हातात देण्याची तयारी त्या पालकांकडे केली होती आणि दिलेला होता। आणि मग जर त्या मुलीला जर संरक्षण देता येत नसेल तर कमीत कमी त्याच वेळेला त्यांनी पोलिसांकडे जाऊन ती तक्रार नोंदवायला पाहिजे। पण त्या ठिकाणी असणारे संस्था चालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक यांनी एकत्र येऊन हे प्रकरण दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेले आहेत। आमची पोलिसांना याच्यामध्ये एक विनंती आहे की याच्यामध्ये कुठल्याही तपासामध्ये आपण त्रुटी न ठेवता जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। आणि खरं तर वाड्या कॉलेज हे नामांकित कॉलेज आहे, ते परिवार वाड्या कॉलेज आहे, यांचं मोठं योगदान आहे आणि योगदानमध्ये अशी चुकीची लोक त्या संस्थेत जर काम करणार असेल तर ही संस्था बदनाम होती, पुणे शहर बदनाम होतं आणि ज्या मुलीवर आज अन्याय झाला आहे, जो अत्याचार झाला आहे, याला वाचा फुटली पाहिजे आणि ज्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी आमच्या निमित्ताने मागणी। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही आमचं निवेदन यंदा आता देणार आहे आणि मग आम्ही जोपर्यंत आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून जर ह्या प्रकरणामध्ये जर न्याय नाही मिळाला तर ह्याच्यापेक्षा आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन त्या मुलीला न्याय देऊ शकतो आणि जी चुकीची लोक त्या संस्थेत काम करतात त्यांच्यावर कारवाई जो पण होत नाही तो पण आम्ही त्यांच्या पाठपुरावा करणार आहोत। पाहत रहा पुणे प्राईम न्यूज। धन्यवाद।